नमस्कार मित्रांनो, लेट्स लर्न यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पायाभूत चाचणी 2025चे जे गुण आहेत ते स्विफ्टचॅट ॲपवर ऑनलाईन कसे भरायचे, त्यासाठी ॲप डाउनलोड करून त्यामध्ये रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करायचं याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी सर्वात प्रथम आपण स्विफ्टचॅट ॲप डाउनलोड करून घ्यायचं कसं ते पाहूया. ज्यांच्या फोनमध्ये असेल त्यांनी ते डायरेक्ट ओपन करू शकतात. तर इथं आपण Google Play Store ओपन केल्यानंतर सर्च बॉक्समध्ये आपल्याला स्विफ्टचॅट टाइप करायचं आहे. स्विफ्टचॅटला टच केल्यानंतर आपल्याला एक चिमणीच्या आकाराचं एक ॲप दिसतंय. ह्या स्विफ्टचॅट ॲपच्या समोर इन्स्टॉल या टॅबवरती क्लिक करून आपण हे ॲप आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर आपल्याला ते पुन्हा ओपन करायचं आहे. ओपनला टच केलं. आता हे ॲप फोनमध्ये ओपन होतंय. सर्वात प्रथम आपल्याला जी भाषा आहे ती सिलेक्ट करायची आहे. इथे इंग्रजी भाषा आहे. मी इंग्रजीच ठेवली आणि पुढे कंटिन्यू केलं. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर हा आपला शालार्थसाठी जो कनेक्टेड आहे, म्हणजे शालार्ट पोर्टलवरती जो मोबाईल नंबर दिलेला आहे तोच मोबाईल नंबर या ठिकाणी टाका. आणि हा मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला सेंड OTPवरती क्लिक करायचं आहे. सेंड OTPवर क्लिक केल्यानंतर आपल्या फोनवरती 4 अंकी एक OTP येईल. हा OTP आपल्याला या ठिकाणी भरायचा आहे. आणि OTP सबमिट केल्यानंतर आपल्यासमोर असं एक नवीन पेज ओपन होईल. यामध्ये आपल्याला इथं पॅट महाराष्ट्र, म्हणजे आपण ज्या 3 परीक्षा घेतो, पॅटच्या त्या 3 परीक्षांचे गुण या टॅबमधून आपल्याला नोंदवावे लागतात. त्यानंतर स्मार्ट उपस्थितीची टॅब आहे आणि स्वाध्यायाची टॅब आहे. जर आपल्या फोनमध्ये यापैकी कोणतीच टॅब दिसत नसेल तर आपल्याला इथं सर्च बॉक्स आहे. या सर्च बॉक्समध्ये आपल्याला पॅट टाईप करायचं आहे. पॅट टाईप केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारची ही जी टॅब आहे पॅटची ती दिसून येईल. त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. पॅडच्या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल. त्यानंतर आपल्याला या 4 डॉटला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर होम मेनूला क्लिक करा. होम मेनूला क्लिक केल्यास आपल्या जर रजिस्ट्रेशन झालं नसेल किंवा या शाळेतून आपण कधी यापूर्वी गुण भरले नसतील, तर आपल्याला इथं होम मेनूवर जाण्यापूर्वी कृपया तुमची नोंदणी पूर्ण करा. अशा प्रकारचा मेसेज येईल. ठीक आहे, चला तुमच्या शाळेचा कोड टाकून सुरुवात करूया असं दिसेल. आणि जर आपण या शाळेतून यापूर्वी मार्क भरले असतील विद्यार्थ्यांचे किंवा ह्या ॲपला रजिस्ट्रेशन केलं असेल, तर या ठिकाणी आपल्याला होम मेनूमध्ये आपले स्वागत आहे. त्या ठिकाणी तुमचं नाव येईल आणि वर्गातील प्रगती किंवा मूल्यमापनामध्ये विद्यार्थी नाही कामगिरीची नोंद ठेवण्यासाठी पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा असा ऑप्शन येईल. आता आपण नोंदणी झालेली नाही, रजिस्ट्रेशन झालेलं नाही या शाळेत, यासाठी आपण काय करूया, इथं जो पहिला ऑप्शन आहे त्यामध्ये आपल्याला शाळेचा UDIS कोड टाकायचा जर रजिस्ट्रेशन झालं नसेल तर. या ठिकाणी मी माझ्या शाळेचा UDIS कोड टाकला आणि त्यानंतर या बाणावरती क्लिक केलं. बाणावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या शाळेचं नाव, तालुका, जिल्हा दिसून येईल. हे बरोबर असल्यास होय बरोबर आहे करा, नसेल तर नाही कृपया शाळा कोड पुन्हा प्रविष्ट करा अशा प्रकारचा ऑप्शनवरती क्लिक करा. आता हे माझं बरोबर आहे त्यामुळे होय हे बरोबर आहे वरती क्लिक केलं मी. त्यानंतर तुम्ही छान करीत आहात, मला तुमच्याबद्दल थोडे अधिक जाणून घेणे आवश्यक आहे. कृपया तुमचा शिक्षक कोड प्रविष्ट करा. या ठिकाणी आपल्याला शालार्थ ID चा जो कोड आहे 02 DED असा सुरू असणारा तो शालार्थ ID चा कोड या ठिकाणी टाकायचा आहे. आणि त्यानंतर या सेंट या टॅबवरती क्लिक करा. कोड टाकल्यानंतर आपल्याला मस्त, तुम्ही अंतिम टप्प्यावर आहात, कृपया नोंदणी पूर्ण करण्यासाठी तुमच्या तपशिलांची पुष्टी करा असा एक मेसेज येईल. त्यामध्ये तुमचा शिक्षक कोड दिसेल, त्यानंतर आपलं नाव दिसेल, आपलं पद दिसेल. आता होय हे बरोबर आहे, बरोबर असेल तर करा, नसेल तर शिक्षक कोड पुन्हा टाईप करून आपण सबमिट करू शकतो. हे बरोबर आहे त्यामुळे होय हे बरोबर आहे असं केलं. त्यानंतर होम मेनूमध्ये स्वागत आहे, आपलं नाव येईल. वर्गातील प्रगती आणि विविध मूल्यमापनामध्ये विद्यार्थ्याची कामगिरी नोंद ठेवण्यासाठी तुम्ही येथे कधीही भेट देऊ शकता असा मेसेज येईल. विद्यार्थ्याच्या कामगिरीची नोंद ठेवा यावरती आपल्याला आता क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला वर्ग निवडायचा आहे. आता या ठिकाणी आपण दुसरीचा वर्ग निवडूया, कारण पहिलीला पॅडची परीक्षा नसते, म्हणजे
त्यामुळं तो वर्ग या ठिकाणी येणार नाही. मी दुसरीचा वर्ग सिलेक्ट केला. त्यानंतर कृपया विषय स्वाध्याय निवडा. यामध्ये 3 विषय आपल्याला दिसतात. फर्स्ट लँग्वेज म्हणजे आपली मराठी येईल, मॅथ म्हणजे गणित आणि थर्ड लँग्वेज म्हणजे इंग्रजीचे गुण भरायचे आहेत. फर्स्ट लँग्वेजला आपण क्लिक करूया. फर्स्ट लँग्वेजला क्लिक केल्यानंतर पुन्हा सिलेक्ट रिस्पॉन्सचा ऑप्शन येतो. त्यामध्ये फर्स्ट लँग्वेज वेगवेगळे असू शकतात. त्यामुळं समजा इंग्लिश मीडियमचा विद्यार्थी असेल तर इंग्लिश ही त्याची फर्स्ट लँग्वेज असेल. आपला मराठी माध्यमाचा विद्यार्थी असेल तर मराठी त्याची फर्स्ट लँग्वेज असेल, म्हणून मराठी फर्स्ट लँग्वेजला आपल्याला टच करायचं आहे. त्यानंतर आपल्याला तुम्ही निवडलेले वर्ग 2 साठी अवलोकन करा आणि तपशिलांची पुष्टी करा. आपण प्रथम भाषा मराठीची निवड केलेली आहे, हे बरोबर आहे. त्यामुळे इथं होयवरती क्लिक करा. होयवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं नाव दिसतील. त्यापैकी ज्या विद्यार्थ्याचे गुण आपल्याला भरायचे आहे त्या विद्यार्थ्याला सिलेक्ट करा. त्यानंतर सर्वात प्रथम तो उपस्थित होता का, अनुपस्थित होता. त्यामुळे तो उपस्थित होता म्हणून उपस्थितला टच करा. त्यानंतर त्या विद्यार्थ्याचं नाव येईल. त्यानंतर रेकॉर्डिंग सुरू करूया. मूल्यमापनाचे तपशील खाली नमूद केले आहेत. आपल्याला इथं मूल्यांकन सुरू करायला क्लिक करायचं आहे. मूल्यांकन सुरू करायला क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्वेक्षण सुरू करा यावर पुन्हा एकदा क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या विद्यार्थ्याच्या मराठी विषयी तर आपण बघू शकतो मराठी फर्स्ट लँग्वेज पॅटचे गुण आपण भरतो आहोत. त्यामध्ये प्रश्न 1 वरती ह्या बॉक्समध्ये दिसतोय. तर या प्रश्न 1ला 2 गुण आहेत. त्यापैकी त्या विद्यार्थ्याला मिळालेले गुण आपल्याला भरायचे आहेत. मग 0, 1 किंवा 2. त्याला समजा 2 गुण मिळाले. मी 2ला क्लिक केलं आणि त्यानंतर जतन करा, पुढे चालू ठेवावरती क्लिक करा. आता इथं केल्यानंतर इथं सुद्धा आपल्याला जे गुण मिळाले त्याच्यावरती क्लिक करायचं. तो बॉक्स पूर्ण निळा होईल. त्यांना जतन करा, पुढे चालू ठेवावरती क्लिक करायचं आहे. चुकून एखादा प्रश्न चुकला किंवा आपला मार्क भरायचे चुकले, मागील पेजवर जाऊन आपण दुरुस्ती करू शकतो आणि त्यानंतर जतन करा, पुढे चालू ठेवायला जाऊ शकतो. अशा प्रकारे आपण जे प्रश्न आहेत जे इयत्ता 2री करिता प्रथम भाषेला एकूण 9 प्रश्न आहेत. तर त्या 9ही प्रश्नांचे जे मिळालेले गुण आहेत, ते मिळालेले गुण भरून प्रत्येक वेळी गुणावर क्लिक केल्यानंतर जतन करा, पुढे चालू ठेवा करायचं आहे. 4 गुण मिळाले समजा 7व्या प्रश्नाला, तर 4ला क्लिक केलं आणि जतन करा, पुढे चालू ठेवावरती क्लिक केलं. त्यानंतर 2 गुण मिळाले, जतन करा, पुढे चालू ठेवा. त्यानंतर या ठिकाणी शेवटचा 9वा प्रश्न आहे. 9व्या प्रश्नाला मिळालेले गुण भरल्यानंतर सर्वेक्षण पूर्ण करा. जिथं आपली माहिती प्रश्नांची आणि मिळालेले गुण भरून होणार आहेत, म्हणून सर्वेक्षण पूर्ण करायला क्लिक करा. त्यानंतर खात्री करावर क्लिक केल्यानंतर आपला जो सर्व गुणांची माहिती आहे ती सबमिट केली जाईल आणि त्यानंतर तुम्हाला तुमचे नाव, त्यानंतर त्या विद्यार्थ्याचे गुण भरले, त्या विद्यार्थ्याची यशस्वीरित्या नोंद केली आहे त्या विद्यार्थ्याचं नाव, त्यानंतर कोणत्या विषयाची कोणत्या येथील विद्यार्थी आहे, सबमिट केल्याची जी तारीख आहे ती 18 ऑगस्ट 2025 आपल्याला दिसेल. सबमिट ज्या शिक्षकांच्या लॉगिन आयडीने केलं त्यांचं नाव दिसेल. तर अशा प्रकारे ह्या एका विद्यार्थ्याची माहिती भरून पूर्ण झाली. आता आपल्याला दुसऱ्या विद्यार्थ्याची नोंद करायची असेल तर दुसऱ्या विद्यार्थ्याच्या कामगिरीची नोंद करावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर राहिलेला विद्यार्थी आपल्याला निवडता येईल. राहिलेला विद्यार्थी निवडल्यानंतर त्याला उपस्थित आणि त्यानंतर मूल्यांकन सुरू करावर पूर्वीप्रमाणेच करून आपण सर्वेक्षण सुरू करा ह्या टॅबला क्लिक करायचं आहे आणि ह्या दिलेल्या सर्व गुणांमधून आपल्याला पुढे पुढे ही माहिती भरत जायची आहे. पुन्हा सर्वेक्षण पूर्ण करायचा ऑप्शन येईल. सर्वेक्षण पूर्ण करावर ॲक्शन करा. जर आपल्याला चुकीचं वाटत असेल तर या ठिकाणी आपण रद्द करू शकतो आणि मागे मागे सुद्धा जाऊन जिथं दुरुस्ती झाली आहे करायची आहे त्या पर्यायाप्रमाणे जाऊन दुरुस्ती करू शकतो आणि संपूर्ण माहिती झाल्यानंतर सगळी माहिती आपण सबमिट करू शकतो. अशा प्रकारे एका वर्गातील एका विषयाच्या सर्व विद्यार्थ्यांची माहिती भरून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला या मेनू टॅबवरती यायचं आहे. त्यानंतर होम मेनूला क्लिक करायचं आहे. त्यानंतर होय करायचं आहे. त्यानंतर विद्यार्थीची नोंद ठेवा. त्यानंतर परत त्या दुसरीची माहिती भरते म्हणून दुसरीची इयत्ता सिलेक्ट करा आणि त्यानंतर विषय समजा आपल्याला गणितची माहिती भरायची आहे तर गणित सिलेक्ट करा. त्यानंतर हे दुसरीच्या वर्गासाठी गणितचे गुण भरायचे आहेत का, तर होय ऑप्शन सिलेक्ट करा. पुन्हा 3 नावं येतील. त्यानंतर त्या नावाला क्लिक करा. तो विद्यार्थी उपस्थित. अशा प्रकारे आपण सगळ्या वर्गांची जी माहिती आहे ती याच पद्धतीनं भरायची आहे. धन्यवाद.